वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोरील अनेक समस्या असताना शेतकऱ्याला सहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे। पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पहिल्या पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारंभात ते बोलत होते। कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदानावर आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, प्रभारी विभागीय आयुक्त कविता त्रिवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही। अशा परिस्थितीत उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे। हॅकेथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। जलसिंचन, पीक काढणी, पिकांवर फवारणीचे तंत्रज्ञान, AI कंट्रोल रोवर, क्रीडा व्यवस्थापनात मशीन लर्निंगचा उपयोग, शेल्फ लाईफ वाढवणारे ड्रायर्स, शेतीमालाचे प्राण्यांपासून संरक्षण, काढणी पश्चात प्रक्रियेचे तंत्रज्ञान आदी उत्कृष्ट प्रकारचे तंत्रज्ञान इथे मांडण्यात आले आहे। केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील फलोत्पादनाचे मुख्य केंद्र आहे। इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून या क्षेत्रात प्रगती केली आहे। फलोत्पादनासाठी रोपवाटिकेतून मिळणारे रोप रोगमुक्त असावे आणि शेतकऱ्यांना लाभ देणारे असावे, यासाठी क्लीन प्लांट कार्यक्रम देशात राबवण्यात येईल। शेतकऱ्यांची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन देशात यासाठी 9 केंद्रे उभारण्यात येतील आणि त्यातील 3 केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य शेती क्षेत्राने केले, त्यामुळे या क्षेत्राला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। पहिल्यांदा देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फलोत्पादनामध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये क्लीन प्लांट प्रोग्राम घोषित केलेला आहे। क्लीन प्लांट प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोगरहित सॅपलिंग, रोपटी मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित रोपटी मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे 9 वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत। या 9 सेंटरपैकी 3 सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत। याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल, संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे त्याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल। प्रत्येक सेंटरकरता 100 कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। मोठ्या नर्सरीला 3 कोटी, छोट्या नर्सरीला 1.5 कोटी रुपये देणार आहेत आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातनं 8 कोटी रोपं ही क्लीन रोपं तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची, जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड, त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च, त्यांनी घटणारी उत्पादकता, या सगळ्या गोष्टीतनं शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल। आणि म्हणून एकूण 9 पैकी 3 म्हणजे 1/3 सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे मनापासून आभार मानतो। आज पुणे इंटरनॅशनल ॲग्री हॅकेथॉन ही एक अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। त्याच्या बक्षीस वितरणाकरता माननीय शिवराज सिंग चौहानजी आणि अजितदादा आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो। अतिशय चांगल्या संकल्पना यामध्ये पाहायला मिळाल्या। शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं कीड नियंत्रणाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, अगदी फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर प्रेडिक्टिव्ह 94% ॲक्युरसीने त्या ठिकाणी प्रेडिक्शन करणं असेल, किंवा त्या तिथली जी काही हवा आहे त्या हवेत कुठले कीटाणू, जीवाणू, विषाणू तयार होत आहेत की जे नंतर
क्रॉपला त्रास देतील याचं अर्ली प्रेडिक्शन असेल, फर्टिगेशन असेल, ऊसामध्ये AIचा वापर असेल, कापूस वेचणी करता यंत्र असेल, अशा विविध प्रकारचे प्रयोग हे या हॅकेथॉनमध्ये लोकांनी मांडले। आम्ही घोषणा केली आहे की याच्यामध्ये जे काही आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आले आहेत त्याच्याकरता एक इन्क्युबेशन सेंटर आम्ही सुरू करू आणि यांना प्रॉडक्टपर्यंत इन्क्युबेट करण्यामध्ये आम्ही मदत करू। एक फंड ऑफ फंड देखील महाराष्ट्राने तयार केलेला आहे स्टार्टअपचा 120 कोटी रुपयाचा, त्याचाही फायदा आम्ही याला देऊ, जेणेकरून शेतकऱ्याला जे वातावरणातल्या बदलाने शेतीवर होणारे परिणाम आहेत त्या परिणामातून मुक्ती मिळेल आणि त्याचसोबत मेकनायझेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च कमी करता येईल। आज शेतमजुरांची जी कमतरता आहे त्यातनं त्यांना मार्ग काढता येईल आणि म्हणून अशा प्रकारच्या यशस्वी प्रयोगांना माननीय कृषी मंत्री महोदय शिवराज सिंह चौहान जी यांच्या हस्ते आज पुरस्कार देण्यात आलेला आहे। जो विकसित कृषि संकल्प अभियान, जिसमें हमारे 2170 वैज्ञानिकों की टीमें अलग अलग प्रदेश में गांव-गांव किसानों के बीच जा रही है। एक तरफ रिसर्च किया साइंटिस्ट ने लैब में, लेकिन वो रिसर्च लैंड तक किसान के पास जाए, इसलिए वैज्ञानिक केंद्र सरकार, राज्य सरकार, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, कृषि विकास केंद्र और प्रगतिशील किसान मिलके किसानों के बीच जा रहे हैं। मैं स्वयं भी किसानों के बीच में जा रहा हूं और जो अच्छी प्रैक्टिस है उसको हम सारे देश में बांटने का काम कर रहे हैं और जो कठिनाइयां हैं उनको भी समझ के उनके लिए कैसे शोध और रिसर्च करें इसकी योजना बना रहे हैं। रिसर्च दिल्ली में बैठ के नहीं होगी, किसान की समस्या किसान के खेत में जानकर होगी। आज मुझे ये बताते हुए प्रसन्नता है कि हार्टिकल्चर के क्षेत्र में अद्भुत काम किया है महाराष्ट्र ने, महाराष्ट्र के किसानों ने सरकार के सहयोग से। हमने ये फैसला किया है कि एक समस्या जो बीच में आई, किसान अभी नर्सरी से जो प्लांट लेते हैं, कई बार जब वो प्लांट लेते हैं तो पता नहीं चलता कि उसमें कोई रोग है कि नहीं, कोई वायरस है कि नहीं, और बाद में जब पौधा 3 साल 4 साल के बाद फल देता है तो पता चलता है पौधा खराब है। किसान ठगा जाता है, उसकी मेहनत बेकार चली जाती है। और इसलिए ज़रूरी है कि अपने देश में हार्टिकल्चर को बढ़ावा देने के लिए क्लीन प्लांट तैयार किए जाएं और इसी भाव से हमने क्लीन प्लांट प्रोग्राम अपने देश में चलाने का फैसला किया है। इसमें जो प्लांट तैयार होंगे वो पूरी तरह से वायरस मुक्त होंगे, उनमें कोई दोष नहीं होगा और वो कहाँ से आया है प्लांट तैयार होके पूरी ट्रैकिंग भी होगी, पूरी हिस्ट्री, पूरा जिसको कुंडली कहते हैं वो जो प्लांट किसान ले रहा है उसको पता रहेगी। ऐसे 9 क्लीन प्लांट प्रोग्राम देश भर में 9 सेंटर में हमको बनाने थे, लेकिन महाराष्ट्र तो महाराष्ट्र है, यहाँ मेहनती किसान हैं, उपजाऊ ज़मीन है, यहाँ देवेंद्र जी जैसे मुख्यमंत्री है और इसलिए हमने सोचा, और यहाँ एक्सपोर्ट कर रहे हैं किसान। आपने देखा कितने फल हमारे सब्जियाँ एक्सपोर्ट हो रही है और इसलिए हमने सोचा कि पूरे देश को भी महाराष्ट्र फिर राह दिखाएगा। इसलिए 9 में से 3 क्लीन प्लांट महाराष्ट्र में हम प्रारंभ करेंगे। जैसा देवेंद्र जी ने बताया, पुणे में अंगूर का, नागपुर में संतरे का और सोलापुर में अनार का, और इन क्लीन प्लांट के साथ हम नर्सरी भी आधुनिक बनाएंगे। उसके लिए भी भारत सरकार आर्थिक सहायता 3 करोड़ और 1.5 करोड़ 2 अलग अलग प्रकार के साइज की नर्सरीज के लिए करेगी।